आज आपण नवीन डिझाईनचे 3 पदरी लॉंग मंगळसूत्र कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य असं नायलॉनचा दोरा घेतलाय, त्यानंतर असे कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली सुई, बारीक साईजचे पिवळे मणी, मीडियम साईजचे असे काळे मणी, त्याच्यानंतर असे 100 2 नंबर साईजचे गोल्डन मणी लागतील आपल्याला। त्याच्यानंतर अशी वाटी, त्याच्यानंतर ना असे 3 होल असलेले 18 पट्टे लागतील आपल्याला। त्याच्यानंतर 3 मोठे साईजचे काळे मणी वाटीजवळ लावण्यासाठी आणि कात्री। तर आपल्याला आता 3 पदरी मंगळसूत्र बनवायचे म्हणून असा 3 पदरी धागा काढून घ्यायचा। आधी एक पदर ओवून घ्यायचा आपण आणि जर पेंडन असेल तर 6 पदरी काढायचे। तर आता असे जे काळे पिवळे मणी आहेत, एक काळा मणी एक पिवळा मणी असे 35 मणी ओवून घ्यायचे मागच्या बाजूला आणि एक पट्टीच्या 1 नंबरच्या होलमध्ये सुई ओवून घ्यायची। आता हे जे गोल्डन मणी आहेत ते ओवायचे, 4 गोल्डन मणी ओवायचे आणि एक पिवळा मणी टाकायचा त्याच्यामध्ये। असं एक गोल्डन मणी एक पिवळा मणी असे 4 मणी ओवून घ्यायचे गोल्डन। आता गोल्डन मणी होऊन झाल्यानंतर एक पट्टी ओवून घ्यायची परत 1 नंबर होलमध्ये। त्याच्यानंतर ना हे काळे पिवळे मणी जे आहेत ते 4 मणी ओवायचे, एक काळा आणि एक पिवळा असे 4 मणी ओवून घ्यायचे। 4 काळे पिवळे मणी ओवायचे, एक गोल्डन मणी, परत एक पिवळा मणी, एक काळा मणी, एक पिवळा मणी, एक गोल्डन मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे। जे 3 मणींच्या मध्ये एक पिवळा आणि काळा असे ओवायचे आणि परत 4 काळे पिवळे मणी असे या पद्धतीने ओवून घ्यायचे। आणि असं ओवल्यानंतर परत एक पट्टी ओवून घ्यायची 1 नंबरच्या होलमध्ये आणि 4 गोल्डन मणी ओवायचे आणि त्याच्यामध्ये एक पिवळा मणी ओवून घ्यायचा। असं ओवून घ्यायचं। परत एक पट्टी ओवायची अशी आणि जसं आपण मध्ये बनवले ओवले 4 काळे मणी, काळे पिवळे मणी आणि 3 गोल्डन मणी, त्याच्यामध्ये एक काळा पिवळा मणी अशी डिझाईनचे ओवून घ्यायचे। त्यानंतर परत 4 गोल्डन मणी ओवायचे आणि मध्ये एक पिवळा मणी। त्यानंतर परत एक पट्टी ओवायची, पट्टी ओवल्यानंतर परत 4 काळे पिवळे मणी, त्याच्यामध्ये 3 गोल्डन मणी आणि 4 काळे पिवळे मणी असं ओवून घ्यायचं। जसं आपण मागच्या बाजूला ओवले तसं परत एक पट्टी ओवून घ्यायची आणि 4 गोल्डन मणी ओवायचे। असं 4 वेळा ओवायचे आपल्याला गोल्डन मणी 4 आणि एक पट्टी ओवून घ्यायची। अशा 9 पट्टी आपल्याला एक पदरसाठी लागतील। त्याच्यानंतर फक्त काळे आणि पिवळे मणी ओवायचे, असे 13 काळे पिवळे मणी ओवून घ्यायचे पुढच्या बाजूला वाटीजवळ। ओवून झाल्यानंतर परत एक पट्टी ओवून घ्यायची पुढं आणि 6 पिवळे मणी ओवायचे असे। म्हणजे एक पदर आपला झालाय ओवून। ते एक पदर तो ओवल्यानंतर आता आपण मधला पदर ओवून घ्यायचा आणि मधला पदर ओवताना पण मागच्या बाजूला असे 35 काळे पिवळे मणी ओवायचे, जसं आपण ह्या पदरमध्ये ओवलेत सेम तसे। आणि मधल्या पट्टीच्या मधल्या होलमधून सुई अशी ओवून घ्यायची या प्रकारे। आता मध्ये पिवळे मणी टाकायचे, मधला पूर्ण पदर पिवळ्या मणीच टाकायचे फक्त, म्हणजे ते चैनी सारखं दिसतं। जिथपर्यंत आपण पट्टी ओवली आहे गोल्डन मणीची तेवढे पिवळ्या मणी ओवून घ्यायचे त्या पदरमध्ये मध्ये, तसं माप बघून, नाहीतर मग ते असं वर खाली होईल। त्याच्यामुळे जेवढं आपण गोल्डन मणी ओवले त्याच मापात मधल्या पदरमध्ये पिवळे मणी ओवून सुई लावून मधल्या होलमधून परत पट्टीच्या सुई ओवून घ्यायचे। आता परत पिवळे मणी ओवायचे।
तर आपण हे 4 काळे मणी 3 गोल्डन मणी ओवले, त्याच्या मापात पिवळे मणी ओवून घ्यायचे. त्याच्यानंतर खालच्या पट्टीच्या मधल्या होलमधून अशी सुई ओवून घ्यायची. बरोबर पिवळे मणी टाकून घ्यायचे त्याच्यात. प्रत्येक वेळेस असं माप बघूनच पिवळ्या मणी टाकायचे. जास्त टाकले तर मग ते व्यवस्थित नाही दिसणार. वट्टीच्या मधल्या होलमधून अशी सुई ओवून घ्यायची. असं पूर्ण पदरमध्ये मधल्या पदरमध्ये पिवळ्या मणी टाकून घ्यायचे. आणि जर तुम्हाला असं मंगळसूत्र विकत घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. याच्यात मापात मध्ये टाकून घ्यायचे. असं पट्टीच्या मधल्या होलमधून सुई अशी ओवून घ्यायची. आता मधल्या पदरमध्ये 5 पिवळ्या मणी ओवायच्या. 1 नंबरच्या पदरमध्ये आपण 6 ओवले, मधल्या पदरमध्ये 5 पिवळ्या मणी ओवून घ्यायचे. असे 2 पदर ओवून झालेत आपले. आता तिसरा पदर जसा आपण पहिला पदर ओवला तसंच ओवायचं आहे. मागच्या बाजूला 35 काळे पिवळे मणी ओवून घ्यायचे आणि पट्टीच्या शेवटच्या होलमधून सुई अशी ओवून घ्यायची. जसे आपण इकडे 4 गोल्डन मणी ओवले तसेच 4 गोल्डन मणी ओवून घ्यायचे सेम, आणि पट्टीतनं अशी सुई ओवून घ्यायची पट्टीच्या शेवटच्या होलमधून. तर सेम इकडं 4 काळे पिवळे मणी, 3 गोल्डन मणी, 4 काळे पिवळे मणी ओवून पट्टीतनं सुई ओवून घ्यायची. परत 4 गोल्डन मणी ओवून घ्यायचे.
पट्टीमधून सुई ओवून घ्यायची अशी. परत असे मणी ओवून सुई ओवून घ्यायची पट्टीच्या होलमधून. परत 4 गोल्डन मणी ओवून सुई ओवून घ्यायची. परत 4 असे गोल्डन मणी ओवून सुई ओवून घ्यायची आणि पुढं 13 काळे पिवळे मणी ओवायचे आणि असे पट्टीच्या होलमधून सुई ओवून घ्यायची. आणि या पदरमध्ये पण 6 पिवळे मणी ओवायचे. फक्त मधल्या पदरमध्येच 5 पिवळे मणी ओवायचे, नाही तर मग ते पदर असे एकावर एक जातील म्हणून. तिन्ही पदर आपली होऊन झाले. आता पुढच्या बाजूला आपण वाटी लावून घेऊ. तिन्ही पदर असे एकत्र करून पुढच्या बाजूला सुई लावून घ्यायची कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली. आणि पहिले एक मोठा काळा मणी ओवायचा, त्याच्यानंतर वाटीचा मोठा गोल्डन मणी, एक वाटी, परत मोठा गोल्डन मणी आणि दोन्ही वाटीच्या मध्ये एक काळा मोठा मणी, परत एक मोठा गोल्डन मणी, दुसरी वाटी आणि मोठा गोल्डन मणी आणि परत एक मोठा काळा मणी असं ओवून घ्यायचं आहे. आता आपण ह्या बाजूला जसं ओवलं सेम दुसरी बाजू पण ओवून घ्यायची. तर ह्या पद्धतीने आपलं नवीन डिझाईनचं लॉंग मंगळसूत्र तयार आहे.